नमस्कार. मी आज तुम्हाला गोवन रेसिपी चिकन कॅफ्रल मसाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. तर मी त्यासाठी एक 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे लेग पीस घेतलेले आहेत मी आणि बाकीचे थोडे तुकडे घेतलेले आहेत. तर आता त्याला मी थोडं हळद आणि मीठ लावून घेणार. 1 टीस्पून मीठ लावलं मी. एक अर्धा टीस्पून हळद लावली आणि 2 चमचे तेल टाकायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा टाकला मी. ते चांगलं लावून घ्यायचं. पूर्ण त्या चिकनला चांगलं चोळून घ्यायचं. ते हळद मीठ आणि तेल थोडं बाजूला ठेवून द्यायचं. आता याला तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्यात एक 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 इंच आले घेतलेले आहे. एक 15 लसूण पाकळ्या घेतल्यात. 2 इंच दालचिनी तुकडे, एक 10 लवंगा आणि 10-15 काळी मिरी घेतलेली आहेत मी. एक अर्धा टीस्पून हळद घालते त्यात मी आणि व्हिनेगर 1 टीस्पून घालते मी त्यामध्ये. आणि एक कोथिंबीरची छोटी पेंडी मी पूर्ण घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही मी चाळणीमध्ये पागळत ठेवलेली होती स्वच्छ धुवून. याचा संपूर्ण मी त्यामध्ये घालून घेणार आहे. याचे आता वाटण करून घ्यायचे. एक पाव कप होईल एवढं पाणी घालून घ्यायचं. यात बंद चालू करून थोडं वाटून घ्यायचं. तर आता मी पाणी घातलेलं आहे. तर वाटून घेते मी. हे वाटून बारीक पेस्ट केलेली आहे बघा. तर मी एका भांड्यामध्ये काढून घेते. तर आता यातलं अर्ध वाटण मी ह्या चिकनला लावून घेणार आहे आणि अर्ध वाटण ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे मी. हे संपूर्ण चिकनला लावून 1 तास अर्धा तास तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढं ठेवलं तरीसुद्धा चालतं. पूर्ण त्याला चांगला मसाला लागला पाहिजे त्याला सगळीकडे. तर याला ठेवून देते मी 1 तासासाठी. झालेलं आहे बघा 1 तास. तर मी घेतलेलं आहे करायला. आता हे फ्राय करून घ्यायचं थोडं तेलामध्ये. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये एक 4 टेबलस्पून तेल टाकणार आहे मी, कारण फोडी त्या फ्राय झाल्या पाहिजेत. त्यामध्ये हे पीस सगळे घालून घेते मी. मीडियम गॅसवर चांगले फ्राय करून घ्यायचे. दोन्ही बाजूनं एक बाजू भाजली की मग दुसरी बाजू परतून घ्यायची थोडी. हे आता झालेलं आहे बघा घालून. मीडियम गॅसवर भाजायचं ते. म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून सांगत जावा कशी झाली रेसिपी. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला दिसतील. नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते मी. कमेंटमुळं लाईकमुळं आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळतं. आता परतून घेते बघा. एक बाजू फ्राय झालेली आहे. दुसरी बाजू आता परतून घेते मी. चांगलं फ्राय करून घ्यायचं 10-15 मिनटं. 10 मिनटं तरी घ्यायचं चांगलं. परत आणि शिजवायचं असतं ते थोडा वेळ.
थोडासा गॅस वाढवला मी, एकदम बारीक होता. झालेलं आहे फ्राय. आता काढून घेते बघा मी एका डिशमध्ये. झालेले पीस पण फ्राय आता आहे. आजूबाजूचे मी मध्ये घातले होते. तर त्याच तेलामध्ये आणखी थोडं तेल घालून मी फोडणी करणार आहे आता ह्याची. त्यामध्ये एक मोठा कांदा कट केलेला घालून घेते. या मसाल्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं. कांदा थोडा तांबूस कलर आला की मग फ्राय केलेलं चिकन घालायचं त्यामध्ये. होत आलेला आहे आता हा. त्यामध्ये हा मी मसाला घालून घेते अर्धा राहिलेला. या मसाल्याचीच ग्रेव्ही करायची. खूप छान लागते हे टेस्टी चिकन. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. एक वेगळी पद्धत आहे आपली ही. मसाला चांगला भाजला की मग ते चिकन घालून घ्यायचं त्यामध्ये. भाजत आलेला आहे आता मसाला. चांगली ग्रेव्ही झालेली आहे त्याची. त्यामध्ये तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ परत घालू शकता. तर त्यामध्ये घालून घेते मी भाजलेलं चिकन फ्राय केलेलं. थोडं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं. ग्रेव्ही चांगली दाट झाली पाहिजे. थिकनेस आला पाहिजे ग्रेव्हीला थोडा. झालेलं आहे आता हे. काढून घेते मी डिशमध्ये एका. बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला. खूपच छान झालेली आहे रेसिपी ही. नक्की करून बघा ह्या पद्धतीने. खूप छान लागतं हे टेस्टी. थँक्यू.